काय झालं? कुठे काय? काहीच नाही. चांगलं दिसतंय हे. पण काय रे, म्हणजे एवढं सगळं कशासाठी? काय ना अद्या, मी जे काम करतो ते परफेक्टली करतो. हो, व्हेरी गुड. ओके, मग करूया अमूल्याला व्हिडिओ कॉल. रेडी? आय एम ऑलवेज रेडी. कर. हाय वहिनी. ऑल सेट? हो, ऑलमोस्ट. आमचे शेफ सर कुठे? शेफ ना, हे बघ. अरे वा, म्हणजे कसं आहे की चिलखत घातलेलं आहे, हत्यार तयार आहेत, फक्त काय करायचं तेवढं मात्र माहिती नाही. हे अमूल्या, तुला खरंच शिरा करता येतो ना? नाही नाही, आता मी इंटरनेटवर चेक केला आणि तीच गोष्ट आता इथे शेअर करणार. ए अमूल्या, नीट सांग ना ग. आम्हाला आईला सॉलिड सरप्राईज द्यायचंय ग, आणि वेळ खूप कमी आहे. ओके वहिनी साहेब, तुमच्या शब्दाबाहेर आम्ही नाही आहोत. बरं, आपल्याकडे सगळं साहित्य आहे का? हा, म्हणजे असं दिसतंय तरी. बरं, मी एक एक विचारते, तुम्ही सांगा आहे का नाही. रवा आहे. साखर? येस. साजूक तूप? तूप पण लागतं का? अद्या बघ ना ग, मी मगाशी कुठेतरी बघितलं होतं. मग आता काय कुठे फिरायला गेलं? बघतो. काय तू? हे तूप सापडलं, तूप सापडलं. अरे हळू हळू हळू. पुढे ऐकलं तर काय म्हणे? कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे का केटरिंगचा बिझनेस आहे? झालं तर पुढे काय ते सांग. दूध आहे का बघ. हो आहे. अद्या फ्रीज मधून दूध घेऊन. जी सरकार, आणते. घे. सगळंच जर आम्ही करतोय तर मग तू काय करणार? शिरा. काजू बदाम वेलची आहे का? हे बघ, घेतलंय सगळं. आता सांग पुढे काय करायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिले एक पॅन घ्या आणि त्याच्यात रवा टाक. ओके. किती घ्यायचंय रवा? अरे आपल्याला शिरा बनवायचा आहे, डोसा नाही. हे बघ, हा फ्लॅट तवा आहे, आपल्याला खोलगट पॅन हवाय. कसं होईल रे, बेसिक मध्येच गोंधळ आहे. थांब, मी आणते. ठीक आहे. करेक्ट वहिनी, तू असिस्टंट आहेस ना, तू असंच राहा. बरं, तो रवा निवडून घेतलाय ना? निवडून? हा, म्हणजे साफ करून घेतलाय ना? हे साफच आहे. खडे बिडे नाहीयेत ना, बघून घे. एवढं बारीक कोण बघणार आहे? कोणाच्या तरी अॅक्युरेसी बद्दल मी ऐकलं होतं. नाही आहेत खडे, बोल पुढे. नाही आहेत खडे, बोल पुढे. क्या बात आहे सर, तुम्ही तर कविता करताय. झालं, आता पुढे काय करायचं ते सांग. शिरा करा. सॉरी, रवा घ्या. रवा भाजायला घ्या. पुरे एवढं? सर अहो, तुम्ही एवढा मोठा पॅन घेतलाय शिरा बनवायला आणि त्यात एवढासा रवा. तो पॅन सुद्धा असेल तो रवा बघून. तर असं मोकळ्या हाताने 6-8 वाटा टाका ना रवा. सर तुम्ही असा विचार करा ना की तुम्ही एक ब्रिज बांधताय. आता ते ब्रिज बांधताना जर सिमेंटचं प्रमाण कमी झालं तर ब्रिज बनेल का? नाही ना. त्यामुळे मग फोकस करा.
फोकस. हा झाल्या 7 वाट्या. पुढे सांग काय करायचं. हसायला काय झालं? वहिनी अगं तूच बघ सरांकडे आणि सांग त्यांना मी का हसते. अरे काय काय झालंय? सर तुम्ही बॉबी मधली डिंपल कपाडिया दिसताय. तुमच्या कपाळाला रवा लागलाय. मी पण ना. सर 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 राहू द्या, चांगले दिसताय तुम्ही असेच. काय करू, सगळी प्रोसेस झाली ना मग सर सकट एकदाच साफसफाई करू ना. अजून तर सुरुवात पण झाली नाहीये. हा तुमचा टाइमपास करून झाला ना की होईल सुरुवात. हा घ्या घ्या, चला तुम्ही पॅन घ्या, गॅसवर ठेवा. 4 चमचे साजूक तुपात रवा मस्त भाजून घ्या. हे घे. सराव काय करताय तुम्ही? हातात तो डाव आहे ना, हीच ती वेळ येतो चालवण्याची. नुसतं बघत नका बसू, हलवा त्या रव्याला. चांगला भाजू द्या बरं का रवा. काय ना, रवा चांगला भाजला की मग शिरा एकदम बेस्ट होतो. आणि व्यवस्थित जाळू देऊ नका तो रवा. असा मस्त ना खरपूस भाजू द्या, जसा मस्त वास येतो. हॅलो. काय सासूबाईंसाठी साडीचं सिलेक्शन झालं का? तू असं सारखं सारखं फोन करणार आहेस तर मग कसं होणार आहे सिलेक्शन? बघू तर दे मला शांतपणे. बरं ठीक आहे, मी आता काही बोलणार नाही. बघ तरी बोलतोच आहेस तू. काय करू मी? अगं तू बोलत असताना मी गप्प कसं बसायचो? आरती, पूर्वीच्या सिनेमांमध्ये हिरोईन साडी नेसून काही छान दिसायच्या ना. आजकालच्या मुली ना काही ड्रेसेस घालतात. तू असंच बोलत राहशील ना विक्रांत तर मी तुझं कामच करणार नाही. बरं बरं, मी आता एकही शब्द बोलणार नाही. गुड, बोलूच नकोस. झालं. तुला 4-5 साड्यांचे ऑप्शन्स पाठवलेत, ते जरा बघून घे. हे नको नको नको, ऑप्शन्स नको, तूच कर ना सिलेक्ट. तसंही मला साड्यांमधलं कुठं काय कळतं. अरे पण ती तुझी आई आहे ना, तू कित्येक वर्ष बघतोयस त्यांना. तुला माहित असेल ना की ह्या 4 पैकी कोणती साडी आवडेल त्यांना. पण मग तू 2च फायनल कर, 4 नको. ओके, मग त्या 2 पैकी एक तू निवडशील? हो हो, एक निवडीन मी. पाठवते मी, चेक कर. अमूल्या, सॉलिड वास येतो या मस्त. आता एक काम करा, गॅस एकदम बारीक ठेव. हा. आता 2 वाटी दूध घालून जरा शिजू दे रवा. आधी भाजायचा, मग शिजवायचा आणि मग झालं ना. सर सर घाई करू नका, ब्रिज पडेल. आणि थांबू नका, तुम्ही हलवत राहा बरं. आता आहे ना, आपल्याला जितकं गोड हवंय तितकी त्याच्यात आपल्याला साखर टाकावी लागेल. दादा, आईला गोडच आवडतो ना रे शिरा. हो. मग साखर थोडी जास्त टाका. अरे काय करतोय, थोडी टाक ना अजून साखर. आपल्या स्वभावाविरुद्ध आपण पदार्थ निवडलाय की नाही. मग आता साखर टाकूनच त्याला गोड करा. बरं अमूल्या, पाणी किती घालू? मला बघू दे जरा, रव्याचे काय हाल आहे ते जरा बघू दे बरं. काही हाल नाहीयेत ग. हे बघ, मस्त मजा चालली आहे त्याची. तूप आहे, दूध आहे, अजून काय पाहिजे? मग आता एक काम कर, त्याच्यावर जर अशी वेलची पावडर टाक आणि 2 वाट्या पाणी टाक. ओके. वेलची पावडर.
पाणी दे. आणि सरांना आहे ना जरा वेळ ते परतवू देत. काय करू आता? अरे परतवू देत म्हणजे ते सगळं मिश्रण आहे ना तू हलवत राहा जरा वेळ. परतवतोय. आता पुढे सांग का? सॉलिड सर, चटका बसला ना. मग यात सॉलिड काय असतं? सर आता मी तुम्हाला सांगते, आता तुमचा शिरा ना एकदम सॉलिड होणार. कोणीतरी म्हटलंय आधी हाताला चटके मग बेस्ट होतो शिरा. अमूल्या, कोण शिकवतं ग तुला हे सगळं? अगं काही नाही ग वहिनी, जरासं भाजलं लागलं ना तर कुरवाळत कशाला बसायचं, पटकन काहीतरी बोलून ना विषय डायव्हर्ट करायचा. लहान मुलांना असंच करावं लागतं ग वहिनी. सर पॅन मध्ये बघा, आता आपला शिरा ना ऑलमोस्ट रेडी होत आलाय. आता त्याच्यावर आहे ना मस्त असे काजू बदामाचे काप टाका, हवे तेवढे दिसतील इतके. ते पण दे. हे. पण काही बोला वहिनी, शेफ एकदम तत्पर आहे. म्हणजे बघ ना, मी असिस्टंटला काम सांगितलं पण नाही, पटकन त्याने करून टाकलं. हा असा बॉस आहे ना, असा बॉस सगळ्यांना मिळतो. अमूल्या, आता भरपूर लाड झाले ना शिऱ्याचे, मस्त. ए मला बघू दे ना. हा हे बघ, मस्त झालाय, कमाल. बाकी आता तुमचं नशीब. ए अमूल्या, तू काही चुकीचं नाही सांगितलंस ना? सर विश्वास ठेवा, छान झाला असणार शिरा. आणि मुलाने वाढदिवसाला शिरा केला हे बघून तुमची आई खूप आनंदी होईल. थँक्यू अमूल्या. वेलकम. वहिनी आता आहे ना हा शिरा एका प्लेट मध्ये काढ आणि छान असं मस्त केकच्या आकारामध्ये सजव. ओके, मी आणतो. धरू. ठेव खाली. मस्त ना? अमूल्या बघ, रेडी झाला केक. बरं चला, तुम्ही एन्जॉय करा, मी ठेवते. हो, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. बाय सर. बाय. बाय, भेटू ऑफिसमध्ये. अरे क्या बात है. दे लांबरा, जवळ असतं तर मार खाशील. गो. बरेच कष्ट पडलेले दिसत आहेत दादा. खायला सोपं वाटतं, पण बनवताना आमचं काय झालं होतं ना आम्हालाच माहिती. हो, तरी नशीब अमूल्याने सगळं नीट व्यवस्थित सांगितलं. आणि तू पहिल्यांदा आर्ग्यू न करता याने फॉलो केलं, माहितीये का हिचं सगळं, आणि नीट ऐकून घेतलं. हो, अमूल्याच्या देखरेखीखाली हा शाही शिरा तयार झालाय तर. वा वा वा. पण आद्या काय म्हणा, दोघी बहिणी सॉलिड हुशार आहेत. दोघी नाही, म्हणजे अमूल्या हुशार आहे ते माहितीये मला, पण दोघी हुशार आहेत. अमूल्याने ही केकची आयडिया सुचवली आणि तुमच्याकडून करून पण घेतला, म्हणजे दादाकडून करून घेतला. आणि आरतीने सांगितलं की फुलांनी असं सजवून सॉरी लिहा. सो मी आता फुलांच्या पाकळ्यांनी असं सॉरी लिहिणार आहे. हो, पण म्हणजे आता तू सॉरी लिहिता लिहिता आरतीला व्हिडिओ कॉल करणार आहेस का? मस्त आयडिया आहे, करू का? चालू दे तुमचं, आलो मी. आद्या, तुला दोन्ही वहिन्या मस्त मिळणार आहेत बघ. ए हाऊ, काय तू. छान झाला केक.
पुरुषोत्तम, अहो एवढं सगळं करायची काय गरज होती? करायला पाहिजे मॅडम. कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. 7 वर्षांनी त्यांना संधी मिळते तुमचा वाढदिवस साजरा करायची. काय आई, एकदम जोरदार सेलिब्रेशन. कार्यकर्त्यांचं प्रेम तुमच्या वडिलांनी मिळवलेलं आणि मॅडमने वाढवलेलं. अहो तुम्ही उभे का? या बसा ना. तुम्ही हवे होतात ग. अगं काय कार्यकर्त्यांच्या घोषणा, जल्लोष, हार. आजही तुमच्या बाबांच्या आठवणी त्यांच्या मनात ताज्या आहेत. साहेबांचं काम एकदम माभाळ एवढं. प्रत्येक कार्यकर्त्याशी अगदी आपुलकीचं नातं. आपण तेच काम पुढे न्यायचं. आई, तू ना आता एकदम आमदारकी वगैरे जिंकून आल्याचा फील येतोय हा मला. तुझा काही विचार नाहीये ना तसा? नाही ग बाई, आमदार वगैरे अजिबात नाही. ते म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. आता आम्ही त्याचा काही विचार करत नाही आहोत. आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मी आणि तुझी आई आणि पक्षातले वरिष्ठ कार्यकर्ते. आई, अगं तिकडे कोणी फोटो वगैरे काढले नाहीत काही? अगं काढले ना, खूप फोटो काढले. आता लवकरच सगळे सोशल मीडियावरती टाकतील बघ. ज्यांना माहिती नव्हतं ना त्यांनाही कळेल माझा वाढदिवस आहे म्हणून. काळ बदलला तशी माणसं बदलतात. आता सोशल मीडिया ठरवतो तुम्ही लोकप्रिय आहात की नाही. तुमच्या मोबाईल मधले दाखवा ना फोटो. हो दाखवते. आपल्या पार्टीच्या ग्रुपवर म्हणाले. आद्या हे बघ. वेदांत तूही बघ ना आईचं कौतुक. दादा ये ना. बस. तुम्ही बसा, मी फ्रेश होऊन येते. आलेच. अमूल्य मॅडम. हा काय अमूल्य मॅडम, कसला आनंद झाला एवढा? आनंद मला? मग तुम्ही स्वतःशीच का हसताय? मी हसले कुठे विजय? हो, अहो तुम्ही मोबाईल मध्ये बघत होतात ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताना पाहिले मी. अच्छा, ते त्याचं झालं असं. वेदांत सर आणि आद्या वहिनी ते येणार नाहीत का? चला मग आज एकदम ऑफिस मध्ये सुट्टीचं वातावरण असणार आहे. असं काही होणार नाही. हो विजय, हे बघा आज त्यांच्या आईचा वाढदिवस आहे. त्यांनी बनवलेल्या शिऱ्याच्या केकचा हा फोटो मस्त आहे ना? सॉलिड आहे. पण आपल्याला हा असा फोटोतच बघावा लागणार आहे का? माझ्या नशिबात सगळं काही फोटोतच वाटतं. इतके दिवस सरांसाठी मुलींची फोटो बघतोय आणि आता शिऱ्याचा केकचाही फोटोच बघावा लागतो. विजय, अहो वहिनी थोडा घेऊन येईल आपल्याला टेस्ट करायला. आणि समजा तिने नाही आणला ना तर तुमच्या वाढदिवसाला मी बनवेल. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. तुम्हाला येतो ना? आता ही माझ्याच रेसिपीने बनलाय शिऱ्याचा केक. काय सांगताय? म्हणजे तुम्हाला अमुक एक गोष्ट येत नाही किंवा तमुक एक गोष्ट येत नाही असं या जगात काहीच नाही. नाही विजय बस, अति होतंय कौतुक. अहो खरंच मला आधी वाटायचं की जे काही येते ना ते माझ्या आईलाच येत आहे फक्त. पण जगातली सगळ्यात हुशार, गोड आणि प्रेमळ व्यक्ती तीच आहे. पण अगदी बरोबर. ह्या जगातली सगळ्यात सुंदर, सगळ्यात हुशार, गोड, प्रेमळ व्यक्ती जर कोणी असेल ना तर ती फक्त आपली आई असते. खरंय. कोणाचा मेसेज आहे? आरती ताईचा. ते डॉक्युमेंट्स रेडी झालेत. सॉरी विसरलोच मी. तेच द्यायला आलो होतो ना. ठीक आहे. विक्रांतच्या आईसाठी गिफ्ट म्हणून साडी चॉईस करते.
सॉलिड चॉईस झाला या ताईचा. स्पेशल माणसांसाठी हा स्पेशल चॉईस. मला खूप आवडल्या साड्या आणि आय एम शुअर विक्रांतच्या आईला पण नक्की आवडतील. महाग असतील ना? तुझ्या बहिणीसाठी गिफ्ट आणताना सुद्धा हाच सेन्स ठेव. कळावे आपली अमूल्या.